हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो सजनी सुख झाले हो सजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल सर्व सुखाचे आदर वापर तुम्हा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर वापर तुम्हा देवीवर तुहा विठ्ठल बरवा
देवाची द्वारी भाक्षण भरी देवाची द्वारी भाक्षण भरी मुक्तेचारी साधिया आसुनी संसारी जिव्हावे तू करी आसुनी संसारी जिव्हावे तू करी वेद शास्त्र भारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव म्हणे व्यासकिया खुना ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुना ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुना करणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभाक्षण भरी देवाची द्वारी उभाक्षण भरी म्हणा देवाची द्वारी उभाक्षण देवाची देवाचे द्वारी उभाक्षण भरी देवाचे द्वारी उभाक्षण भरी देवाचे द्वारी उभाक्षण भरी देवाचे द्वारी उभाक्षण भरी मुक्तेचारी साधिया
कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीच्या दिशा दिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हावे गुकरी असोनी संसारी जिव्हावे गुकरी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं
जगननीत पाणी मंडनं मंडरा तरुण तुलसीमाला कंधरं कन्नयितं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताविया त्यांच्या कृपादाने गदेला विस्तार त्यांच्या कृपादाने गदेला विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्रीची बंधू श्रीचरण श्रीगुंजे ते नमस्कारून आता विठ्ठला 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 देवाचे द्वारे उभा क्षण भरी देवाचे द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह नाथ षष्ठी निमित्त परम आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण आमचे बाबूराव महाराज गिरी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 19 म्हणजे 1.5 तप संपलंय आणि 2 तपाकडे वाटचाल होत आहे. चालू असणारा हा निवृत्तीनाथ महाराज मठ आश्रम निवृत्तीनाथ आश्रम या ठिकाणी होत असणारा हा सप्ताह वर्षानुवर्ष म्हणजे 19 वर्षापर्यंत आणि त्या 19व्या वर्षातली पहिल्या दिवसाची सेवा ही तुमच्या कृपेने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रामकथा सर्व काकडा भजनापासून ते जागर कीर्तनापर्यंत जागराच्या भजनापर्यंत असणारी ही सेवा खूप प्रेमाने मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने, कारण भक्ती करणं हे काही सोपं नाही. भक्ती ती कठीण शिळावरील पोळी. जरी भक्ती सोपी वाटत असेल पण मात फार कष्टाचं काम आहे. कारण सुरू करायला कोणी त्या ठिकाणी नसतंय, पण सुरू झाल्यानंतर लोक म्हणते हो द्या कीर्तन सुरू, चाल हो द्या, चिंतन सुरू हो द्या, आणि मग त्या ठिकाणी यायला सुरुवात होते. भक्ती करणं हे सोपं नाही. आणि जो अभंग तुमच्या सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे हा खूप सोपा आहे. विनेकऱ्यापासून तर टाळकऱ्यापर्यंत सर्वांच्या पाठ असणारा, खाली जे बसणारे श्रोते आहे यांच्याही पाठ असणारा, आमचे माता भगिनी यांच्याही कर्ण पाठातला अभंग आहे. कारण हा अभंग
हरिपाठ प्रकरणातील पहिलाच अभंग असल्या कारणाने महाराष्ट्रात असा माणूस नाही का ज्यांच्या कानावर हा अभंग गेला नाही. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहातील पहिला दिवस आहे नामसाधना, नामचिंतन, नामपरत अभंग घ्यावा. ही वारकरी संप्रदायातील संस्थेची अलिखित परंपरा आहे. पहिला, दुसरा दिवस, तिसरा दिवस नामपर नामाचं महात्म्य सांगणारा अभंग असावा. त्या संबंधाने हरिपाठ प्रकरणातील ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे आणि हा अभंग तसा खूप सोपा आहे. कारण ज्ञानोबराय भक्तीकडे येणाऱ्या माणसांसाठी आणि खूप हा अभंग महत्वाचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्या रिसा दिल्या. जर देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिलं तर चार मुक्तीचा लाभ होतो. समीपता, स्वरूपता, स्वलोकता आणि सायुज्यता. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जर मुखाने तुम्ही हरी 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 जर म्हटलं तर अगणित असं पुण्य होईल का त्या पुण्याची गिनती कोणी त्या ठिकाणी करू शकणार नाही. काहीने विचारलं असं, महाराज देवाच्या दारात क्षणभर उभा राहायचं, मुखाने हरी हरी म्हणायचं, पण आम्ही संसारी आहे, आमच्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात, आसोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात असले तरी चालेल पण तुम्ही मुखानं मात्र जिभेने आणि हरी हरी म्हणा. कौ ज्ञानोबराय तुम्ही सांगता का अजून काही प्रमाण आहे म्हणून वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र सुद्धा म्हणतं का तुम्ही बाह्य उभारून सांगतात का बाबा हो तुम्ही भगवंताचं नाव घ्या. पण फायदा काय आहे. आम्ही जर हरी हरी म्हटलो, त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर फायदा काय आहे. तर ज्ञानोबराय आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, खून दाखवतात पहा. कारण प्रत्येकाच्या खुणा असतात. संसारात जशा खुणा असतात तशा परमार्थात सुद्धा खुणा असतात. आणि ज्ञानोबराय मोठ्यांचा दाखला देऊन सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. व्यासोच्चिष्ट जगत्रय, या जगामध्ये जर काही पारमार्थिक कार्याने आज म्हणजे आपण जे ग्रंथ आहे हे सुद्धा हे व्यासांचं उच्चिष्ट आहे. व्यासांनी ती शास्त्र पुराण हे जे ग्रंथ आहे हे व्यासांनी लिहिलेले आहे आणि त्यांच्याकडूनच आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून ज्ञानोबराय मोठ्यांची गुण सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो असणारा भगवान परमात्मा तो पांडवाच्या घरी आहे, घरामध्ये राबतोय, पांडवांची सेवा करतो. का फळ आहे. कारण त्या पांडवांनी त्या भगवंताचं पाहती पांडव अखंड वनवासी, त्या भगवान परमात्म्याचं स्मरण चिंतन नेहमी करतात. म्हणून तो भगवान परमात्मा पांडवाच्या घरी आहे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल विठ्ठल. असा अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ आहे. अभंग सोपा आहे, सुंदर आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. जरी घरी गेल्यानंतर कोणी उद्या विचारलं अभंग कोणता होता तर कमीत कमी सांगायला तरी अडचण हा. आणि अर्थही सरळ सरळ सांगितला, त्यामुळे काही अभंगात असं नाही. पण एवढा परमार्थ सोपा आहे का. जागे राहिले तर आपण एक एक चरणामध्ये बघू नाही का. कारण अजून जेवण बाकी आहे आणि कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. महाराजांनी सांगितलं 7 ते 9 आपण कीर्तन करू. म्हणजे गाडी कितीही उशिरा निघाली तरी वेळेवर पोहोचायचं काम ड्रायव्हरचं असतं. म्हणून रस्त्याने ॲक्सिडेंट होऊ नये. नाही तर काय सांगितलं आम्हाला काहीच कळलं नाही, सगळं कानून गेलं असंही व्हायला नको. म्हणजे समोर त्या ठिकाणी व्यवस्थितही चाल झाली पाहिजे आणि वेळेवरही पोहोचलं पाहिजे. म्हणून कोणीही घड्याळाकडे न पाहता 11 वाजेपर्यंत आपण कीर्तन करू. विठ्ठल विठ्ठल.
कस तरी कुणाकडे पाहायला लागे या गावाला आपलं चला नाही तर नागाने आलो हवं आता 11 नाही 9 पर्यंत आपण सेवा आपली उर्वरित वेळेमध्ये त्या ठिकाणी समर्पण करू. हा जो अभंग आहे ज्ञानोबा आहे तुम्हा आम्हाला आमच्यासाठी हा अभंग करून ठेवला सज्जन आहो. अभंग जरी सोपा वाटत असेल तरी अभंगाचा जो अर्थ आहे हा फारसा सोपा आहे असं नाही. कारण अभंग जरी कर्ण पाठातला असेल भाव जरी सरळ सरळ दिसत असेल तर एवढं साधं ज्ञान हे गुह्य ज्ञान एवढं साधं नाही का साधं नसतं सज्जनावर. ज्ञानोबरायांच्या दृष्टीने अभंग कुणाचा आहे आपण जर पाहिलं तर अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. 4 चरणांचा अभंग आहे. पण ज्ञानोबरायांचं जर वाङ्मय पाहिलं तर ज्ञानोबरायांचं वाङ्मय सुद्धा खूप मोठं आहे. कारण ज्ञानोबरायांनी संसार केला नाही असं म्हणता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा 4 मुलं झाली बरं का. त्याने फिरला का रे बाबा आता बाबाचं नक्की डोकं फिरलं नाही का. कारण ज्ञानोबरायांना आई म्हणतात त्या अर्थी ज्ञानोबरायांना 4 मुलं झाली. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ज्ञानोबरायांची पहिलं जे अपत्य आहे वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र हे सुद्धा ज्ञानोबरायांना आई म्हणतं आणि त्या वेदशास्त्रांसाठी ज्ञानोबरायांनी सुद्धा एक ग्रंथ लिहिला अमृत अनुभव. हा ग्रंथ वेदशास्त्रांसाठी एका अपत्यासाठी लिहिला. दुसरी ज्ञानोबरायांचं अपत्य आहे योग्यांची मावली. ज्ञानराज माझी योग्यांची मावली जेने निगमवली प्रगट केली. म्हणजे दुसरा अपत्य योगी ते योग्यांसाठी सुद्धा ज्ञानोबरायांनी ग्रंथ निर्माण केला. सांगदेव 65 ओव्यांचा ग्रंथ असणार आता योग्यासाठी त्या ठिकाणी निर्माण केला. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप. चला थोडं थोडं घेऊन चालू आपण नाही का. साधकांसाठी सुद्धा ज्ञानोबरायांनी एक ग्रंथ निर्माण केला. कोणता ग्रंथ हरिपाठ. अहो जे ग्रंथाचं आपलं पारायण चालू आहे साधकांसाठी ज्ञानेश्वरी निर्माण केली. मी सांगत नाही ज्ञानोबरायच म्हणतात अहो अर्जुनाच्या पंथी परिसनया योग्य होती तेने कृपा करुणी संती अवधान द्यावे. बरोबर आहे ना महाराज. हा पहिला अध्याय पाठी म्हणून म्हणलो. जे त्या पंक्तीचे असेल म्हणजे साधकांसाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. आणि हा जो हरिपाठ ग्रंथ आहे तो कुणासाठी तयार केला सज्जन आहो तर अनाथासाठी तयार केला. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी चरण वंदितसे. म्हणजे अनाथाची सुद्धा ज्ञानोबराय आई आहे. आणि अशा अनाथासाठी ज्ञानोबरायांनी ग्रंथ निर्माण केला. तो हरिपाठ ग्रंथ निर्माण केला. कुणालाही समजल सहज समजेल असा तो ग्रंथ हरिपाठ ग्रंथ. त्या हरिपाठामध्ये प्रथम क्रमांकाचा अभंग आहे. अभंग जर पाहिला तुम्हा आम्हाला असा एवढा सोपा वाटतो कारण आसुनी संसारी संसारात राहून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भजन करू शकता एवढा अधिकार ज्ञानोबरांनी सांगितला. नाही तर बाकीच्या जर आश्रमाकडे आपण पाहिलं तर गृहस्थामध्ये
त्या ठिकाणी नामसाधनेला, चिंतनाला आणि ग्रंथाचं अध्ययन करायला सुद्धा काही ग्रंथाची परवानगी नाही. पण वारकरी संप्रदाय असा आहे सज्जन हो, ग्रहस्थामध्ये असून सुद्धा आपण त्या परम ग्रंथाची सेवा करू शकतो, अध्ययन करू शकतो. विठ्ठल 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 कारण सर्व ग्रंथ हे आणि ज्ञान सांगणारे आहे, ब्रह्मज्ञान सांगणारे आहे. जगाच्या पाठीवर अनेक असे काही महाभाग ब्रह्मज्ञान, ब्रह्म साक्षात करून द्यायला निघाले का. पण ब्रह्मस्वरूप असणारे आणि हे जे ज्ञान आहे, ही जी परंपरा आहे, कुठंतरी आता सुरू झालेली असं नाही सज्जना हो. वारकरी वैष्णवांची ही जी परंपरा आहे, तर ही परंपरा नाथबाबांच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकरापासून आद्य वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर वारकरी आहे, वैष्णव आहे आणि ते सुद्धा भजन करतात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव. आद्य वारकरी भगवान शंकर आणि वारकरी आहेत, भजन करतात. ते सुद्धा आपल्याला सुद्धा भजन प्रमाण आहे. तुका म्हणे ती भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. भजन खूप महत्वाचं आहे आणि जी परंपरा आहे हे सज्जना हो, ही भगवान आदिनाथांपासून आहे. ऐका, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळा सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळा सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळा सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळा सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र दयाचा मुख्याची, मच्छिंद्र दयाचा मुख्याची, मच्छिंद्राने ओझा गोरक्षाशी केला, मच्छिंद्राने ओझा गोरक्षाशी केला. आदिनाथ गुरु किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला धली सुस्थिती. भगवान आदिनाथ आणि हे जे ज्ञान आहे, जे तत्वज्ञान आहे, गीतेचं जे ज्ञान आहे, ते तत्वज्ञान भगवान शंकर आणि रोज त्या ठिकाणी चिंतन करतात. हरो म्हणे देवी निजे, या गीतार्थाची थोडी स्वयं शंभू विवरी. तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोने. हा नाही, पुढं आला ते. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी. भगवान शंकर स्वतः ती गीतेची थोरी वर्णन करतात. आई साहेबांनी प्रश्न विचारला, का हो तुम्ही जे तत्वज्ञान म्हणता ते तरी काय आहे. मग मात्र भगवान शंकराने आई साहेबांना घेतलं, क्षीरसिंधूच्या क्षीरसागराच्या पलीकडे त्या ठिकाणी एकांत गुहेत नेऊन आणि कोणीच नाही अशा भागामध्ये भगवान शंकरांनी ती तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. पण आई साहेबांना डोळा लागला, कारण झोप अशी आहे, हे तत्वज्ञान काय ऐकू देत. आणि मग डोळा लागल्यानंतर हे तत्वज्ञान हा बोध व्हायला जाऊ नये म्हणून माशाच्या त्या ठिकाणी अंगामध्ये घुसून भगवान विष्णूने हे तत्वज्ञान त्या ठिकाणी होकार देऊन सगळं ऐकून घेतलं, तत्वज्ञान सांगितलं. आणि भगवान
आदिनाथांनी डोळे उघडले, पाहिलं तर पार्वती माते भरायला लागल्या झोपेत. ते म्हणले हे तर घोरतीन, मग होकार कोणी दिला, हे ऐकलं कोणी? म्हणून भगवान शंकराने तिसरा नेत्र त्या ठिकाणी उघडला. पाहिलं मच्छिंद्राने, नाही का, मत्स्याच्या अवतारामध्ये ते तत्वज्ञान त्या ठिकाणी अवगत केलं. भगवान शंकराला खूप वाईट वाटलं. म्हणले एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं, ही झोपली, आणि पण हे तत्वज्ञानाने खरंच ऐकलं तर काय, नुसताच होकार दिला. म्हणून पुन्हा गोरक्षनाथाचं रूप घेतलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाक्षी केला. पुन्हा गोरक्षनाथांच्या रूपाने भगवान आदिनाथ मच्छिंद्रनाथांच्या सानिध्यात गेले. म्हणले मला बोध करा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाक्षी केला. तो बोध आणि ते तत्वज्ञान जसंच्या तसं मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं. आणि भगवान शंकराने, मच्छिंद्रनाथ कोणी, विष्णूचे अवतार आहे बरं का. गोरक्षनाथाने म्हणजे स्वतः भगवान शंकराने पुन्हा विष्णूकडून ते तत्वज्ञान घेतलं. आणि घेतल्यानंतर त्यांना वाटलं आपण ज्याला दिलं ते बरोबर योग्य अधिकाऱ्याला दिलं, आपण घ्यायला नको होतं. आपल्याला वाटलं काही कमी जादा झालं काय मध्ये, पण असं काही झालं नाही. म्हणून पुन्हा गोरक्ष वळला गहिनी प्रती. पुन्हा गोरक्षनाथ वळले आणि म्हटलं आपण याला परत द्यावं. मग पुन्हा भगवान विष्णू गहिनीनाथांच्या रूपाने त्या ठिकाणी तत्वज्ञान आणि ओळखल्यानंतर ते घेतलं. गुहेमध्ये ते तत्वज्ञान असणारा बरेच दिवस, बरेच वर्ष वाट पाहावी लागली, कुणी येईना. पण ही भावंड म्हणजे प्रदक्षिणाला असताना, तीर्थाटन करत असताना वाघाचं रूप धारण करून निवृत्तीनाथाच्या मागे लागले आणि पार गुहेपर्यंत नेलं त्र्यंबकनाथला. गहिनीनाथांची जी गुहा आहे, नाही का, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांपर्यंत नेलं. गहिनी प्रसादी आणि प्रसाद रूपाने गहिनीनाथांनी हे तत्वज्ञान निवृत्तीनाथांना दिलं. पण निवृत्तीनाथांचं अंतकरण, उदार अंतकरण, ही गुरु शिष्याची जी परंपरा आहे, भगवान विष्णू आणि भगवान महेश्वर, म्हणजे शंकराने विष्णूला द्यावं आणि विष्णूने शंकराला द्यावं, असं चालत 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 हीच परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत प्रसाद रूपाने आली. पण निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानोबारायांना सांगितलं, म्हणले आता हे ज्ञान गुप्त राहिलं नाही पाहिजे. प्रगट गुह्य बोली विश्वब्रह्माची केली, रामाजनार्दनी चरणी मस्तक ठेविली. ज्ञानोबारायांच्या आरतीमध्ये तुम्ही बघून घ्या, विश्वच ब्रह्म करून टाकलं. विठ्ठल विठ्ठल असणारं हे तत्वज्ञान आहे, हे गुह्य असणारं ज्ञान आणि प्रगट केलं ज्ञानोबरायांनी. आणि नुसतंच स्वतः वाटलं ना बरं का, प्रगट नाही केलं, गुरुकुल त्या ठिकाणी आज्ञा घेतली. गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथाला सांगितलं का काय हरकत नाही, म्हणजे आता हे लुप्त राहण्यापेक्षा, एका राज्य नुसत्या कानात सांगण्यापेक्षा आता प्रगट त्या ठिकाणी आपण मांडू. आणि ते प्रगट ज्ञान अमृतानुभव असे, सांगदेव 65 असे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथ असे, हरिपाठ असे, या सर्व रूपाने ज्ञानोबराने तुमची आमच्यापर्यंत ते ज्ञान त्या ठिकाणी वाटलंय. पण आपला अधिकार अमृतानुभव आपल्याला समजलच असं काही एवढा सोपा ग्रंथ नाही. अहो 65व्या चांगदेव योग्याने 1400 वर्ष ज्याने काळाला पाठवलं, परत पाठवलं, अशी असणारी महान योगी. पण चांगदेव महाराजांना सुद्धा त्या ओव्या समजल्या नाही. शेवट मुक्ताईला गुरु करून घेऊन त्याचा बोध घ्यावा लागला. असणारं ते ज्ञान, ज्ञानेश्वरीची किती पारायण झाली महाराज, तरी ज्ञानोबरायांच्या एका ओवीचा सुद्धा अर्थ कळलंच असं काही सांगता येणार. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. एक ओवी सुद्धा अनुभवली तर काम होईल, पण तो सुद्धा आपल्याला अनुभवता येईलच, खोलवरच जाता येईलच असं नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, म्हणून ठेविली पायडोरी. विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वरीचं चिंतन सुद्धा आपल्याला, कारण महान असं तर त्या ठिकाणी तत्वज्ञान, तो तत्वज्ञानांचा ग्रंथ आहे. हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा गुरु, तो प्रत्यक्ष सर्वेक्षरु प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे हे आगाध जिथ वेदावती वेद तेथे अल्प. ज्ञानोबराय म्हणतात मी काय सांगणार, पण गुरुजींना त्या ठिकाणी मला मोठं केलं, गुरुजीनं सांगितलं म्हणून मी त्या ठिकाणी प्रगट तुमच्या पुढे मांडतो. ठीक आहे. सहज ग्रंथ त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलं, पण तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान आलं नाही. मग ज्ञानोबरायांना वाटलं असं यांच्यासाठी काहीतरी स्वतंत्र प्रकरण करू, म्हणून हरिपाठाची निर्मिती झाली. आणि हरिपाठात सर्व एक आले पाहिजे जवळजवळ, नाही तर शेवटचा जर अभंग सुरुवातीला घातला असता तर सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी. सुख लागत का बाबा हो तुम्हाला? सगळ्याला सुखच लागत ना. सगळी धडपड कशासाठी? सुखासाठी. जगात कोणालाही विचारा काय पाहिजे, नाही का? मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे न जीवे. स्वप्नात सुद्धा स्वप्न ही दुःखे कोणी न देखे डोळा, असं वाटतं. दुःख स्वप्नात सुद्धा यायला नको, पण आल्याशिवाय राहत. प्रत्येकाला सुख व्हावं वाटतं, पण सुख येत नाही, दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो जर अभंग सुरुवातीला घेतला असता तर शाही शास्त्र निवडी, ते म्हणे बापरे आता शास्त्र निवडायचे का? सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामार दगडी राहू नको. लोक रिकामी राहतील, पण इकडं करताना नाही का शास्त्र निवडायचे. आणि एक क्षण सुद्धा अर्ध क्षण सुद्धा रिकामं राहायचं नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा व्यवहार सुद्धा लटका कसा आहे, संसार कसा आहे, लटका आहे, फट आहे, असं सांगितलेले लोक परमार्थाला असते का? ही पाहिरी आहे सज्जना हो. तुम्ही आम्ही संसारी जीवाने त्या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी यावं, चिंतन करावं, आहे त्या स्थितीत परमार्थ घडावा. कारण पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात तीर्थव्रत भाव धरेली करुणा, करुणेने त्या ठिकाणी तीर्थव्रत करा, फिरा, रिकाम काय राहू नका. एवढी साधना तुमच्या आमच्याकडून होणार नाही, आम्हीच दाखवावं लागतं. बाळाला जर एखादा औषध द्यायचं असेल तर पुन्हा गुळाचा खडा दाखवावा लागतो. धर म्हणले तुला गुळ देतो, धर. जवळ आल्यानंतर तो गुळ बाजूला काढायचा, मग नाक दाबायचं आणि एक टोपण ओतायचं, नाही का? असं तो प्रयोग आहे. सुरुवातीला जरी सोपं वाटत असेल, पण भक्ती काही एवढी सोपी नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जर उभा राहिला तर चारी मुक्तीचा लाभ होतो. पण हे क्षणभर जरी आपल्याला सोपं वाटत असेल, आणि बरेच प्रमाण आहे. अर्धक्षण घडी संताची संगती, तिने होई शांती महापापा. संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्या ठिकाणी आणि पाप जाईल, नामस्मरण घेतल्याने पाप जाईल. पण भगवंताचं नाम मुखाला यायचं असेल तरी हे काही सोपं का? साधन जरी सोपं असेल, पण भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी म्हणजे अनेक त्या ठिकाणी जन्माचं पुण्य असावं लागतं. बहुत नव्हे नरदेह सुद्धा मिळायला पुण्य असावं लागतं. कारण पाप जर घडलं तर नरदेह भेटत नाही. पाप पुण्य समान जर झालं तर मनुष्य देह भेटतो. दुर्लभ मानुष्य देह, म्हणजे माणसाचा देह सुद्धा दुर्लभ आहे. आणि मनुष्य देह भेटून पुन्हा भगवंताचं नाव मुखाला येणं हे सुद्धा दुर्लभ आहे. एक वेळ व्याघ्र नाही का, वाघाचं दूध सुद्धा मिळेल, चंद्रामृत ते सुद्धा त्या ठिकाणी. एखादा सूर्य म्हणजे अस्ताला जात असेल तर तो सुद्धा एक वेळ धरता येईल. पण हरिप्रियाची भेटी होणं हे खूप दुर्लभ आहे. भगवंत साधूची भेटी खूप महत्वाची आहे. विठ्ठल
नको अवघड आहे संत भीती परी जग जेठी कृपा करुणा केली. खूप त्या ठिकाणी संत भेटणं हे खूप अवघड आहे. नव्हे नव्हे जर भक्ती झाली जीवनामध्ये तर देवच गुरु होऊन येतो. आपल्याला संत पाहायला पुढे जावं लागत नाही. आपणची देव होया गुरु, आपणची देव होया गुरु, आपणची देव होया गुरु, आपणची देव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देवा होय गुरु, आपणची देवा होय गुरु, आपणची देवा होय गुरु, आपणची देवा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तो भगवान परमात्मा आणि स्वतः आणि गुरु होतो, येतो संकट त्या ठिकाणी. कारण गुरु शिवाय दैवत नाही बरं का. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. एकमेव या संसारामध्ये जर जीवाचं हित करणारा असेल तर ते फक्त संत आहेत. संताशिवाय कोणीही हित करू शकत नाही. जरी आपण म्हणत असलो लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, नाही का, प्रमाण आहे तरी जगद्गुरु तुकोबारे खंडन करतात, नाही का. मायेबाते सांभाळीती लोभा कारणे पाळीती, तैसा न भेदी वरावी याचा कृपाळू स्वभाव. जर मायबापाने समजा हित केलं असतं तर मुलाला मुलीला त्या ठिकाणी विवाह बंधनात आणि संसारात पाडलं. कारण या संसाराने कुणालाच सुख दिलं नाही, कुणालाच दिलं नाही. ब्रह्मदेवापासून तर पार मुंगीपर्यंत या संसाराने कुणालाही सुख दिलं नाही. संसारात सुखच नाही. आणि जर संसारात सुख असतं तर हे गिरी कपाटी कंदरी हे कशाला गेले असते. एका संसारात जर सुख नाही मुळातच, आणि दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, किंवा दुःखरूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा देह सुद्धा दुःखरूप आहे, संसार सुद्धा दुःखरूप आहे, सुखच कुठं नाही. एकमेव जर जीवाची आणि काळजी करणार जर कोण असेल तर ते संत आहे. कारण संतच फक्त त्यांना एकमेव असे आहेत. येतो कळवळा मनोनी येतो कळवळा मनोनी येतो कळवळा मनोनी येतो कळवळा. बुडत हे जनन देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे जनन देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत हे जन न देखावी डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. जगताकडे जर पाहिलं सज्जन हो, एक वर्ग स्वतंत्र आहे, एक परतंत्र आहे. स्वतंत्र वर्गामध्ये संत महात्मे आहे, पण परतंत्रामध्ये तुम्ही आम्ही आहोत. कारण यावंच लागतं. आपल्याला आल्याशिवाय या ठिकाणी गत्यंतर नाही. आगा कर्मे जे करावे ते ते सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. एखादा जर जीव जन्माला म्हणतो मला मी काहीच करणार नाही, असा गाढव आहे, त्याला काहीतरी करावंच लागेल. नाही म्हणून त्याला चालणार नाही. कारण त्याला काहीतरी करावंच लागेल, नाही का. केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. सासू सुनाचं थोडं जरा बोलली, सासू बोलल्यानंतर त्या सुनाला राग आला. कणिक म्हणून ठेवली होती, चपात्या लाटणार ती, पण सासूला बोलल्यानंतर तिला थोडा झटका आला. ते लाट म्हणे तूच खाय आता, आणि गेली बाहेर. शेजाऱ्याकडे गेली, तिथं मुलगा रडत होता.
ती बाई त्या ठिकाणी आणि पोळ्या लाटत होती शेजारी. तिने सांगितलं "अहो, घ्या ना, मुलगा किती रडतो." ती म्हणले "आता रडू दे," म्हणले, "त्याला काय करू, मालकाचा ड्युटीवर जायचा टाइम झाला, मी जर पोळ्या लाटल्या नाही तर मला खूप उशिरा येईल." आता हिला काय करायचं होतं, घरच्या पोळ्या लाटायच्या त्या, त्या लाटल्या बाजूला ती म्हणे, "माय मी 2 लाटी ती, थांब तू काय कर त्याला घे." हिला जर लाटायच्याच होत्या तर घरच्याच लाटले असतात, काय मेली असती का? विठ्ठल विठ्ठल कर्म करावंच लागेल. कर्म मी करणार नाही असं म्हणून चालणार नाही, त्याला कर्म करावेच लागेल. अगा कर्मे जे करावे, हे का? किंवा नाथ बाबांच्या भाषेत जर बोलायचं म्हणाल तर केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐशे किती. कर्म करावंच लागतं सज्जनाव. कर्मापासून मला त्या ठिकाणी सुटका नाही, पण कर्म करत असताना आपलं कर्म सुद्धा परतंत्र आहे, हे का? बाप भाग्य कैसे नसरेची कर्म नकळेची वर्म अरे मुळा. आपलं जे आणि बाप भाग्य आहे त्यानुसार कर्म, मग कोणाचं काही असेल ते नित्य नैमित्तिक, ते आता अजून कर्माचे बरेच प्रकार आहे, पण ते करावंच लागते सज्जना हो. गत्यंतर नाही, मी करणार नाही असं म्हणून चालणार नाही. ज्ञानोबाराने आणि दृष्टांत रंगवताना सिद्धांत सहदृष्टांत दिलेले पहा. आगावजू वाटा चालावे तरी पायाची शिणवावे अडरानाने धावावे तरी तेज. जर सरळ रस्त्याने जाऊन जर पाय दुखतात आड मधून गेले तर पाय मोडण्याची कदाचित शक्यता आहे. मग पाय मोडण्यापेक्षा सरळ रस्त्याने पाय दुखले तरी का? दही दळाच्या घुसळणा व्यापार सारखीची विचक्षणा वाळवी तिळ अनेक. ज्ञानोबराय म्हणतात दहीचं घुसळण करायचं. दह्याचं घुसळण केलं तर लोणी निघेल, आणि पाण्याचं जे एखाद जर घुसळीत बसला दिवसभर ते. चला दुसरा दृष्टांत ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्याने गाण्यामध्ये जर वाळू गाळली तर काय उपयोगी? आता ती एक म्हणे, प्रयत्न केल्याने वाळूचेही आता आयुष्य गेले तर वाळूतून ते मग ही वाळूच लावली असती घाणीवर लोकांनी. ती पराकाष्ठा आहे, पण अभंग आहे सज्जनाहो. तुम्ही कितीही त्या ठिकाणी वाळूचं ते घाण्यामध्ये गाळली तर एक थेंब सुद्धा ते निघणार नाही, तिळच गाळावं लागेल. म्हणून कर्म करत असताना सुद्धा वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा असं काहीतरी कर्म करा का जे फलद्रूप ऐसे का हो न करा काही पुढे आहे नाश ज्या. कारण जे नाश पावणारं कर्म आहे ते करून काही फायदा होणार नाही का? मग नाश पावणारं कर्म कोणतं आणि न नाश पावणारं कर्म कोणतं? संसारामध्ये सगळे कर्म जरी कोणते असेल तर ते नाश पावणार आहे. शरीराते संपत्ती आते हरिनाम नाते ते बरवे. मग सज्जना हो, शरीर संपत असेल, संपत्ती संपत असेल, नाश पावणार असेल, पण अविनाशी कर्म कोणतं? हे करा हरिभक्ती परलोकीये कामा सोडवी यमापासून या. जर या परलोकामध्ये जर काही कर्म बरोबर येत असेल तर कर्म बरोबर येतं माणसाच्या, आणि ते पण भक्ती जर असेल तर यम दरबार येत नाही का? नाथ बाबा म्हणतात अनेक यातना यम करविल कोण सोडविल तीर्थ तुझना. कसाही माणूस वागला तर इथून सुटन देऊ, पण यम दरबारामध्ये त्याला पुन्हा त्या ठिकाणी शरीर देतात आणि त्याने केलेल्या कर्माचा फळा त्या ठिकाणी ते सर्व आणि हे करतात. मग ते म्हणजे सांग गिरी महाराजाच्या मठात गेला होता का नाही? धरलं का चोरतीने? सांग भजन म्हणला का नाही? सांग कीर्तनाला होता का नाही? नुसतं पंक्तीला होता. विठ्ठल विठ्ठल यावंच लागतं. आलेलो आहे आता या ठिकाणी, आणि हे एक जंक्शन स्टेशन आहे. कारण मनुष्य देहामध्ये स्वतंत्रता आहे. पशु काय पाप पुण्य जाणती त्या एवढीचा विचार सोडून द्या, पण नरदेह निधान लागली हती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ती होती तरी का चित्ती धरावी. सज्जना हो, एखाद्याला देवच व्हायचं असेल तरी या नरदेहात स्वतंत्र आहे, तो देव होऊ शकतो. वकील व्हायचं असेल, मास्टर व्हायचं, काय व्हायचं असेल ती त्या ठिकाणी स्वतंत्रता आहे, तुम्ही होऊ शकता. लोक म्हणले महाराज किती सांगा, पण आमच्या काय देवाचं नाव मुखाला, आमच्या काय मुखाला येऊ शकत नाही. सज्जनाव नाहीये. बऱ्याच जन्मामध्ये आपण संसार करीत आलो, आपोआप संसार होतो. येड्याचा होतो, आंधळ्याचा होतो, पांगळ्याचा होतो, बाहेरचा, सगळं होतं. का होतो याचं एकमेव कारण आहे, अनेक जन्म माणूस संसार करत आला म्हणून तो सहज होतो.
पण अनेक जन्मामध्ये आपण परमार्थ केला नाही, त्याच्यामुळं परमार्थाला सहज माणूस काही येत नाही. पण नाही जरी आला तर नाथ बाबा म्हणतात सद्भावे संपूर्ण नित्यकरिता नामस्मरण वृत्ती पालट ते आपुली आपण तरी लक्षण इकरया. नसेल एखाद्याच्या मुखाला नाव येत पण तरी घेण्याचा प्रयत्न का. सद्भावे संपूर्ण थोडं थोडं घ्या, नाही का. जांभळे आली तरी म्हणा राम राम म्हणा, काहीतरी म्हणा. कोणी भेटलं तर राम 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 राम. किती वेळा भेटलं तर एकदम म्हणायला तर सुरुवात करा. मग एकदा जर म्हणायला सुरुवात केली तर निश्चितच भगवान परमात्म्याचं नाव मुखाला आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण संत महात्म्यांना कुणी उपद्रव करायचं सांगितलं नाही का. काय अभंग ज्ञानोबारायांना एवढे ग्रंथ निर्माण केले, मग काही गरज होती का. पण कळवळ आहे सज्जनाहो. कारण तुकोबराय सुद्धा म्हणतात मी वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एका पुढचा अभंग सगळा बघून घ्या. वैकुंठावरून संत येतात. का येतात का जड जीवांचा तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी येतात. पण ज्ञानोबरायांनी सुद्धा तुमचे आमच्यासाठी करून ठेवलंय, शेती करून ठेवली. आता आपण त्याच्यात गचपण उगू द्यायचं का पेरणी करून पीक काढायचं नाही का. ही कसून खावा लागेल. सगळी तयार रान तयार आहे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. भूमी एकदम सुपीक आहे. नांगरून पेरू सगळं असं काढून ठेवलेलं आहे. काही नाही, फक्त आता त्याच्यात पीक घ्यायचं सज्जन हो आणि आपण आपली उपजीविका करायची. म्हणून ज्ञानोबरायांचा जो ग्रंथ आहे हरिपाठ ग्रंथ सुंदर सोपं प्रकरण आहे सज्जन हो. आणि तुमच्या आमच्या सामान्य खाली अनाथासाठी ज्ञानोबरायांनी केलेला आहे. आणि एकमेव परमार्थ असा आहे सज्जन हो. कोणी या कटनट व्हावे शुद्ध होऊन या जावे. कोणी म्हणलं मी म्हातारा झालो महाराज आता खूप आयुष्य गेलं आमचं, काय तुम्ही म्हणा नाही का आता जमन का. संत महात्मे म्हणतात या रे लहान थोर या ती भलती नारी नर. कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. वारकरी मध्ये त्या ठिकाणी कोणीही येऊन आणि आपला उद्धार करू शकतं. आणि मेल्यानंतर पुतलेला सायुज्यता मुक्ती दिली. पण जिवंतपणी जर त्या ठिकाणी हरी 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 जर मुखाने स्मरण करत असेल भगवंताच्या दारात क्षणभर उभा आहे. एवढ्या एका चरणाचा आपण बघू. कारण वेळेच्या आत संपलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला फारसं तुम्हाला वेदांतात मी लिहत नाही. पण नरदेहाचा जो क्षणभर आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. पण हे जे क्षणभर आहे सज्जनाहो तर हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. आणि ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे मानवी जीवनाचं पूर्ण आयुष्य बरं का. ब्रह्मदेवाचं एक क्षण म्हणजे मानवी जीवनातलं संपूर्ण आयुष्य असं कोणी म्हणू नका. नाही तर ती म्हणजे बरं सोपं सांगितलं महाराजांनी. एक क्षण भरती जर नाथाच्या दारात उभं राहायचं झालं म्हणजे असं एवढं सोपं नाही आहे. त्याच स्थितीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं जर चिंतन केलं तर चारही मुक्तीचा लाभ होतो. प्रमाणनिशी मी सांगतो मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. भगवान परमात्म्याचं नाव जर मुखाला आलं तर मोक्ष दूर आहे. दूर आहे का मोक्ष दूर नाही. नव्हे तुम्ही नुसतं पंढरपूरच्या रस्त्याने दिंडी बरोबर पाय जरी टाकला तरी एखादा एसटीनं पंढरपूरला नुसतं जाईन जरी म्हणला तरी त्याला मोक्ष आहे. पंढरपूर असं बाहेर जरी नगरी पाहिली एसटीतून उतारलाच नाही फक्त पाहिलं तरी त्याला मोक्ष आहे सज्जनाहो. आणि चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी मोक्ष आहे. दुरून कळस जरी मंदिराचा पाहिला तरी म्हणजे संप्रदायाची एकही प्रक्रिया अशी नाही सज्जनाहो. सगळ्या प्रक्रिया मोक्षाच्या आहेत. मुखी नाम हती मोक्ष. आणि भगवंता असं ब्रीद आहे सज्जनाहो. भगवान नाव घेतलेल्याला वायाला जाऊ देत. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. पुराणामध्ये सुद्धा एकही तुम्हाला उदाहरण भेटणार नाही.
का भगवंताचं नाव घेतलं आणि भगवंताने त्याला वायाला देऊ दिलं. एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. एकही उदाहरण पुराणामध्ये सापडणार नाही का वायाला गेलं. तर तुमची आमची खटपट कमी नसते सज्जनाहो. आपल्याला वाटतं आपल्यासारखं कोणी भाऊ असं एवढे मतभेद असतात. असं एक पुराणातला दाखला सांगतो तुम्हाला. एक महाभाग असा होता तर भगवंताची प्राप्ती केली, ब्रह्मदेवाची प्राप्ती करून घेतली, वर मागून घेतला. बरेच त्याने त्या ठिकाणी यादी मांडली. अगोदर म्हणले देवा मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणले अरे डोकं फिरलं काय म्हणले, या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. येथे नाही गुरु आले अवतार, इरते पामर जीव किती. बाबा रे सगळ्याला जावं लागतं असं काही नाही. दुसरा माग. त्याला मागायचं होतं फक्त मृत्यू नको होता. तर त्याने सांगितलं रात्री नको, दिवसा नको, घरात नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, पशुच्या हाताने नको, माणसाच्या हातून नको, शास्त्राने नको, आसराने नको. भली लांबटी यादी काय. ब्रह्मदेव फक्त ऐकत राहिला. हात नको, बाहेर नको, घरात नको, बाहेर नको, रात्री नको, दिवसा नको, वर नको, खाली नको, शास्त्र नको. ते म्हणले आता याला नेमकी चुकायचा फक्त मृत्यू. एवढी यादी काढली ते म्हणले तथास्तु. आणि असं म्हटल्यानंतर काय त्या ठिकाणी उन्मत्त झाला. एवढा झाला नाम घेऊन येते देवाचे, हे विरोध हिरण्यकशिपूची. त्याची कीर्तन तुझे रुचे, विषमत्वसाच तुझे नव्हे. हिरण्यकशिपूला देवाचे नाव आवडत नव्हतं का? त्याला बाय म्हणतात रुचे. त्याला आवडत होतं नाव, पण त्याला वाटायचं आपल्यासारखा कोणी होऊ नये म्हणून भगवंताचं नाव नगरीत घ्यायला बंद केलं. पण तो असणारा भगवान त्याच्याच कुळामध्ये नाही का सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला प्रल्हादाच्या रूपाने आला आणि नारायण 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 सारखं स्मरण. शाळेत टाकून दिलं. आईला वाटलं नगरीत नाव घेऊन देत नाही, पण घरात नाव घेतलं याला मुंडक तर दाबून मारायला बसला याला. शेवटी शाळेत टाकलं. गुरुजी लोकांना सांगितलं सांभाळा याला. पण ते गुरुजी मास्टर बाहेर गेले तर तिने लगेच सुरू करायचं पढव नारायण 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 सारखं. गुरुजी म्हणले आता ह्या उघडच झालं म्हणले, आता काय आपल्याचे रेटर हे सगळे पोरं बिगडे. शेवटी सांगितलं म्हणजे राजेसाहेब तुमचा मुलगा काय ऐकत नाही. शेवटी त्या प्रल्हादाला संपवायचा प्रयत्न केला. काय काय सांगितलं. पहिले त्याला कडेलोट करा म्हणले, हत्तीच्या पायाखाली तुडवा, उकळत्या कढईत टाका. अनेक प्रकार केला का फक्त त्याला मारायसाठी. तो प्रल्हाद जसाच्या हत्तीच्या पायाखाली टाकला तरी तसा, तेलाच्या कढईत टाकला तरी तसाच. नाम घेता वाया गेला, एकही वायाला गेला नाही. शेवटी राजवाड्यामध्येच काही करून प्रल्हाद जात नाही. राजाला वाटलं हे शिक्षा देत नसतील, माझा मुलगा आहे म्हणून शिक्षा देत नसेल. शेवटी राजवाड्यात विचारलं बाळा अरे तू नामच हे घ्यायचं सोडून दे. प्रल्हादाने सांगितलं पिताश्री पुढं तो भगवान परमात्मा नाही, चराचरामध्ये तो भगवान आहे असं बापाला सांगायला लागलं. काय ते बाप नाही का तो आता राक्षसच होता हिरण्यकश्यपू. ते म्हणे असं आहे काय म्हणले, त्याच्याच वाड्यात तो भरायला म्हणलं सांग या खांबात आहे का नाही का. प्रल्हादाने सांगितलं पिताश्री पुढं नाही तो भगवान, चराचरात विठ्ठल जळी स्थळीत करडा ठाव नाही बोला. प्रत्येक सृष्टीमध्ये ईश्वरच आहे. आणि मग त्या हिरण्यकश्यपूने लाथ मारली त्या खांबाला. स्वतः भगवान कृष्ण प्रगट झाले. आणि झाल्यानंतर जो हिरण्यकश्यपू धरल्याबरोबर त्याच्याच राजवाड्याच्या दारात घेतला उंबऱ्यात, असं वर उचलून घेतला, असं आसन करून आरा घेतला. म्हणजे सांग रात्र आहे का दिवस आहे. कधी धरला होता तो दिवस बाळायच्या वेळेस. दिवस संपला, रात्र सुरू झाली नव्हती. अशा वेळेला धरला म्हणजे सांग दिवस आहे का, मग काढायचा नाही. सांग रात्र आहे का, नाही. तू घरात आहे का, कुठं धरला होता उमऱ्यात, त्याच्याच दरवाज्यात बसला. सांग घरात आहे का, म्हणजे नाही. म्हणजे बाहेर आहे का, म्हणजे नाही. म्हणजे मी माणूस आहे का, नाही. मी पशु आहे का. आता पाहिलं तर शरीर मुंडकं वेगळं, देह पावला तर देह माणसाचा, मुंडकं पशुचं. पशु आहे का, म्हणले नाही. माणूस आहे का, नाही. म्हणजे सांग हे शस्त्र आहे का, हे अस्त्र आहे का, काही नाही नाही म्हणले. मग मात्र फाडला ना पाथा काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो. त्या भगवान गुरगुर करायला लागल्यानंतर हिरण्यकशिपू तर फाडला. बाकीच्याला वाटलं आता हे काय झालंय म्हणून प्रल्हादाला पुढं केलं. एवढा राग असणारा राग म्हणजे गुरगुर गुरगुर करत असताना पण प्रल्हाद पाहिला आणि भगवंताने जवळ घेतला, डोक्यावर हात फिरवला. भगवंताचा राग शांत झाला. म्हणजे सांग तुला काय देऊ. भले देवा मला काय नको पण याला मारले याला आता मग भगवंतानी मारल्यानंतर सायुज्य मुक्ती भगवंतानी सगळ्यांना दिली. पण स्वतः जिवंत असताना भगवंताचं नामस्मरण केलं. भगवंताच्या दारात उभा राहिलं. अर्धक्षण म्हणजे पूर्ण मानवी शरीर जर आपण चिंतन केलं तर निश्चितच आपल्याला समीप स्वरूप सलोकता आणि सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो. पण मुखाने हरी हरी जर म्हणले तर तुमच्या गणना कोणी करू शकत नाही. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. हरी मुखे मना 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 हरी मुखे हरी मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखोबा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जर त्या भगवान परमात्म्याचा हरी 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 जर म्हटलो तर पुण्याची गणना कोणीही गिनती करू शकत नाही. अजूनही तसं पुण्य तुमच्या नावावर होईल. आणि पुण्य जर झालं नाही का तर मग वर ऊर्ध्वगती आणि पाप झालं तर खाली त्या ठिकाणी जातो. स्वर्गात सुद्धा ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात नाही का. तरी पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरी ते येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर पुन्हा खाली येता येतं पण भोग मात्र त्या ठिकाणी भगवंताचे उच्च लोकामध्ये चांगले भोग आहे. खाली मात्र यातना आहे. म्हणून कुणीही पाप न करता पण करायचं काय माणूस